तर मी टाकलेल्या फोटो एडिटिंगच्या डेमो व्हिडिओला खूप छान प्रतिसाद तुम्ही दिला. खूप लाईक्स आणि कमेंट्स मला आलेत. बऱ्याच नवीन फॉलोअर्सनी मला मेसेज करून सांगितले की तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलर टाकत राहा. त्यामुळे मी नवीन काहीतरी तुम्हाला जे एडिटिंगच्या टिप्स आहेत तो शेअर करण्याचा प्रयत्न करतो. लास्ट मंथमध्ये केलेल्या या मॅटर्निटी शूटचे काही फोटोज मी सिलेक्ट केले आहे. त्यातनं आपण एक फोटो एडिटिंगला घेऊया. सर्वप्रथम जी इमेज आपण एडिटिंगसाठी घेतली आहे त्याची आपण एक डुप्लिकेट लेयर आपण फॉर्म करूया. तर आता यामध्ये जर आपल्याला काही ऑब्स्टॅकल असतील तर आपण त्या गोष्टी सर्वप्रथम आपण इथनं काढू शकतो. इथे पॅच टूलच्या द्वारे मी काही गोष्टी इथे हटवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर स्पॉट हिलिंग टूल आपण घेऊया. त्यानंतर क्लोन स्टॅम्प घेऊन थोडं फेसवरती जे स्पॉट्स आहेत ते आपण थोडं क्लीन करूया. त्यानंतर हातावरती थोडं तर रिटचिंग आपण पूर्णपणे केलेली आहे आणि हा फोटो छान क्लीन झालेला आहे. त्यानंतर आता आपण वळूया या फोटोच्या टोनिंगकडे. त्यासाठी आपण हा फोटो कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये ओपन करूया. त्यानंतर आपण प्रिसेट्समध्ये जाऊन जे आपण रेग्युलर फोटो एडिटिंग करतो तर काही प्रिसेट्स आपण सेव्ह केले आहेत. तर बघूया आपण या फोटोला कुठला प्रिसेट चांगला दिसेल. तर इथे बॅकग्राऊंड आपण बघतो म्हटलं तर खूप छान असं कलर कॉम्बिनेशन आलं आहे. तर आपण NB2 हा प्रीसेट यूज करूया आणि त्यानंतर त्यामध्ये चेंजेस करूया. आता प्रीसेट्स यूज केल्यानंतर आपण बेसिक एडिटिंग टूलमध्ये जाऊया. त्यानंतर इथे आपण लाईट्समध्ये काही करेक्शन करूया. आता स्किन टोन हा पूर्णपणे व्हॅनिश झालेला आहे. सो आपण इथे स्किन टोन थोडं रिगेन करूया. त्यासाठी आपण HSLमध्ये जाऊन सॅच्युरेशनमध्ये ऑरेंज टोन जो आहे तो आपण इन्क्रीज करूया. तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर जी ग्रीनरी आहे ती थोडी सेटल दिसण्यासाठी जो सॅच्युरेशनमध्ये येलोज जे आहे ते आपण डाऊन केले तर अशा प्रकारे आपल्याला ग्रीनरी थोडी सेटल आणि छान दिसेल. आता इथे मला थोडं बॅकग्राऊंड जे आहे ते थोडं डार्क हवं आहे. HSLमध्ये ल्युमिनन्समध्ये जाऊन येलो टोन जो आहे तो मी डाऊन करू शकतो मायनसमध्ये. त्यानंतर फेस जो आहे तो थोडा पॉपअप करण्यासाठी जे लुमिनन्स आहे त्यामध्ये ऑरेंज टोन हा थोडा मी अप करणार आहे इथे. त्यानंतर अगेन स्किन टोन जो आहे तो ऑरेंज आपण थोडा अजून वाढवूया. त्यानंतर लाईट्समध्ये जाऊन थोडं हायलाईट अप करूया. त्यानंतर जो व्हायब्रन्स आहे कलरमध्ये जाऊन आपण तो थोडा इन्क्रीज करूया इथे अशा प्रकारे. आता या फोटोला थोडा आपण ग्रेन्स ॲड करूया सो दॅट खूप छान असा आपल्याला टेक्स्चर तिथे मिळेल. आता ग्रेन्स ॲड करण्यासाठी आपण इफेक्ट्समध्ये जाऊया. त्यानंतर इथे ऑलरेडी 21% ग्रेन आपण या प्रिसेटमध्येच ॲड केलेले आहे. त्यामुळे आपण इथे फक्त स्लाइटली थोडं आपण इन्क्रीज करू शकतो. 21 to 25 आपण इथे घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता खूप छान असा इथे ग्रेन्समुळे टेक्स्चर आलेला आहे. माझा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्यानुसार मी हा फोटो एडिट केलेला आहे आणि मला हा खूप छान वाटत आहे. पण एक मला इथे थोडं हातामध्ये जो बुके दिलेला आहे त्याचे जे फ्लॉवर्सचं पोझिशन आहे ते थोडं चुकलेलं आहे. त्यामुळे आपण तिथे AI टूल्सचा यूज करून फ्लॉवर्स ॲड करायचा प्रयत्न करूया. तर त्यासाठी मी तो पोर्शन सिलेक्ट करणार आहे अशा प्रकारे. त्यानंतर जनरेटिव्ह फील्डमध्ये आपण जाणार आहोत आणि तिथे कमांड देणार आहोत सन फ्लॉवर्स आणि आपण जनरेट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला 3 व्हेरिएशन्स आलेले आहे 1, 2 आणि 3. तीनही व्हेरिएशन खूप सुंदर आलेले आहे. कुठलाही आपण इथे यूज करू शकतो. मला फर्स्ट आणि थर्ड जे आहे ते खूप छान वाटत आहे. सो मी इथे थर्ड जे ऑप्शन आहे
किंवा फर्स्ट ऑप्शनच बेस्ट वाटत आहे, तर फर्स्ट ऑप्शन आपण इथे घेऊया. AI टूलने जनरेट केलेली जी लेयर आहे, आपण ती एडिटेड जो फोटो आहे त्यामध्ये कमांड ई दाबून मर्ज करूया. आणि जर आपल्याला हा फोटो बघायचा असेल, की आपण काय चेंजेस केले आहेत, त्यासाठी हाईड करून आपण बघू शकतो, की बिफोर कसं होतं आणि आफ्टर कसं आहे. सो दिस इज युअर बिफोर, आफ्टर, बिफोर, आफ्टर. मित्रो, अशाच प्रकारच्या एडिटिंगसाठी तुम्ही मला नक्की फॉलो करा. या फोटोचा जर तुम्हाला प्रीसेट हवा असेल तर कमेंटमध्ये NB टाईप करा. तर हा प्रीसेट डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये मी शेअर करेल.